आता 10 दिवस झालं सुतक होतं, त्याच्यामुळे देवपूजा नाही ना काही नाही. त्याच्यामुळं आज ना सुतक आमचं फिटणार होतं. त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तुमच्याबरोबर दररोजची डेली रुटीनमध्ये देवपूजा 10 दिवस झालं दाखवली नाही तर कसं तरी वाटायचं. आणि मलाही घरात देवपूजा नसल्यामुळे एवढं काय प्रसन्नता वाटत नव्हती. खरंच देवपूजा आणि देवधर्म जर घरात केला तर आपण जरा हिंदू धर्मियांसारखं दिसतो असं तरी मला वाटतं बघा. इकडं मग आज सुतक फिटणार होतं, त्याच्यामुळं ना इकडं फरशा पुसून घ्यायचं काम चालू होतं आमचं. स्वच्छ असं सगळे घरं पुसून घेणार होते मी. आता ही रफ फरशी असल्यामुळं काहीला बसूनच स्वच्छ कपड्याने, एक सुती कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यावं लागतं. उभं राहून तर पुसलेली ती निघणार नाही, त्याच्यामुळं मग इकडं बसूनच चालू आहे. इकडं मग मम्मींची आंघोळ ती झालेली आहे. मम्मींचं आंघोळीपूर्वी चहा असतो आणि आंघोळ झाल्यावरही चहा असतो. तर इकडं मम्मींचा चहा चालू आहे. श्रेया आजीचा व्हिडिओ काढते. आजी म्हणतात असा काय ग व्हिडिओ काढते, मला आधी सांगत जाणं. तर मग इकडं ह्या दोघींसाठी चहा बनवलेला आहे. तोपर्यंत म्हणलं चला आपण घर पुसून घ्यावं. आज रविवार आहे, बाजार आहे आणि बाजार दिवस असला की सगळी कशी कामाची घाईच होती. इकडे मग बाजार पण आणलेला होता यांनी. छान अशी मेथीची भाजी, केळी आणि मेथीची भाजी न पहिल्या वेळेसच आणलेली कारण इतकी महाग होती आतापर्यंत. त्याच्यामुळं मीच म्हटलं नका आणू, कारण आपल्या रानात पण टाकलेली होती पण तिला पण उगवायला जरासा उशीर लागलेला होता. आणि आज बाजार असल्यामुळं का तर सगळ्या भाज्या वगैरे सगळं निवडून ठेवावं लागतं. शेंगा ती मम्मींचा चालू आहे स्वयंपाक. आज छान अशी उडदाची भाकर केलेली आहे आपल्या उडीद मिसळून ज्वारीच्या ह्याच्यातनं. एक नंबरच भाकर लागते आणि छान असा आमच्या इकडला स्पेशल वडापाव बघा एवढा भारी लागते. आणि आमच्यात रविवारी आवर्जून तिथे हे गाडा लागलेला असतो. तर आपल्या घरचं म्हशीचं छान असं तूप, आपल्या म्हशीचं तूप कंटिन्यू 4-5 दिवसाला अर्धा किलो तूप व्हायला लागलेलं आहे. भरपूर असं तूप व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आज मोठीच कॅटली घेतली आहे तुपासाठी. म्हटलं नको सारखं ते बारीक बारीक भांड्यात ओतून ठेवून ते लगेचच भरून जातं आहे. त्याच्यामुळं मग असंच मोठ्या कॅटलीत एक 4 किलोची कॅटली आहे. आता ती चालू केली बघा भरायला. आता नाही म्हटलं तर एका महिन्यात मला तर वाटते ही भरण. आणि तूप एकदम भारी कडवलंय मम्मीने. छान अशी विलायची ती त्याच्यात टाकलेली आहे. आणि रविवार आहे त्याच्यामुळे आम्ही आज राणाला सुट्टी देणार आहेत, कारण आपला आठवडाभर सारखं काम आणि काम असतं. त्यामुळे इकडं मग मम्मींची चालू आहे भाजी नीट करायला. आज आम्हाला रानात जायचं नव्हतं, त्याच्यामुळं आमचं थोडासा रिलॅक्स टाईम आहे. आणि आजीबाईंची चालू आहे भाजी नीट करायला, माझं होतं तूप काढायचं काम चालू. तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय श्रीराम सर्वांना.